नवरात्र उत्सव म्हटलं की ठाणेकरांच्या मनात उत्साहाचं नवचैतन्य संचारतं। याच आनंदाला आणि सांस्कृतिक रंगताला अजून एक नवा आयाम देण्यासाठी रासरंग ठाणे 2025 पुन्हा एकदा ठाणेकरांच्या भेटीस येत आहे। ठाण्यात नवरात्र उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। त्यात गेल्या 7 वर्षापासून ठाण्यातील लोकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलेला कार्यक्रम म्हणजे रासरंग। धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान ठाणे आणि क्रीडाई MCHI ठाणे यांच्या वतीने दरवर्षी भव्य रास गरब्याचं आयोजन केलं जातं। या वर्षीचा रासरंग 2025चा शुभारंभ मंडप भूमिपूजनानं झालाय। शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी खासदार नरेश मस्के, क्रीडाई MCHIचे अध्यक्ष सचिन मिरानी, जितेंद्र मेहता, MCHचे विश्वस्त तसेच माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या गरब्यात दरवर्षी हिंदी, मराठी आणि गुजराती गाण्यावर नामांकित गायक, संगीतकार आणि कलाकार सादरीकरण करतात। त्यामुळे ठाणेच नाही तर मुंबई आणि आजूबाजूच्या भागातून हजारो लोक या ठिकाणी येतात। रोज 10,000हून अधिक लोक या कार्यक्रमात सहभागी होतात। त्यामुळे रासरंग हा ठाण्यातील नवरात्रीचा खास आकर्षण ठरतोय। यंदा हा कार्यक्रम अधिकच मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे। भूमिपूजनावेळी नरेश मस्के यांनी ठाणेकरांना आवाहन केलं की जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन हा उत्सव यशस्वी करावा। कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या गायक आणि कलाकारांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। तसेच यंदा रासरंग 2025 ची धूम ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे रंगणार असून मोठा उत्साह पाहायला मिळणार आहे। ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि ठाणे MCHI यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमची जितू मेहता आणि सचिन मिराणी यांच्या नेतृत्वाखाली MCHI यांच्या वतीने रासरंग 2025 यावर्षी सुद्धा रेमंड ग्राउंड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। गेले कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गरब्याचं आयोजन केलं जातं। किमान 15 ते 20 हजार गरबा प्रेमी दररोज या ठिकाणी या गरबा नृत्याचा आनंद घेत असतात। या ठिकाणी येणारी मुलं अतिशय बिनधास्तपणे शिस्तीमध्ये या गरब्याचं आयोजन केलं जातं आणि ही पूर्ण MCHIची आमची टीम आहे, खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात। नामवंत संगीतकार, नामवंत गायक या गरब्यामध्ये सहभागी होतात आणि गरबा म्हणजे गुजरात, गरबा म्हणजे सुरत, परंतु तोच गरबा त्याच पद्धतीमध्ये त्याच ठेक्यामध्ये ठाण्यामध्ये आयोजन या ठिकाणी MCHI यांच्या वतीने जितूबाई मेहता आणि सचिन मिराणी यांची टीम या ठिकाणी आयोजित करत असते। ठाणेकरांसाठी एक पर्वणी आहे। जास्तीत जास्त तरुणींनी आणि गरबा प्रेमी नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं ही ठाणेकर म्हणून एक विनंती या ठिकाणी करत आहे। 2025 में आप सबका स्वागत है। आप जितने भी हमारे गरबा प्रेमी आते हैं उन सबका स्वागत करते हैं और ये टाइम जो हमारा क्राउड है और भी अच्छा और भी बड़ा होगा, क्योंकि ये टाइम काफ़ी और बड़े लेवल पे हमने ऑर्गेनाइज किया है। ग्राउंड की साइज भी बढ़ाई है और एक्सेसिबिलिटी भी काफ़ी अच्छी है। थैंक यू। आपण मोडेला कंपाऊंडमध्ये पिछले 7 वर्षापासून करत होता, तिथे आता काम चालू झालेलं आहे। त्यासाठी आता हे टाइम रेमंड ग्राउंड मध्ये आपण आयोजित केलेलं आहे। सिटीच्या सेंटरमध्ये आहे आणि हायवे कनेक्टिव्हिटी आहे, हायवेमध्ये आहे, तो ते नक्की लोकांना यायला सोपा पडेल। तो त्यासाठी चांगली प्रबंध व्यवस्था केलेली आहे। तो मी सगळ्यांना विनंती करतो, ठाणा रासरंग जिथे ते पीकमध्ये पोहोचलेलं आहे तिथे यायच्या, गरबाचा आनंद घ्यायचा। 10 दिवसाचा पर्व आहे तो 1 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही तिथे या, एन्जॉय करा।